शुभ संध्याकाळ मित्रांनो. एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आपण गेल्या महिन्यामध्ये म्हणायला हरकत नाही 21 दिवसापूर्वी आपल्या मशीनमध्ये 60 अंडी टाकली होती. तर त्या 60 अंड्याचं जे आज आहे त्याच्यामधनं पिल्ले निघालेत आणि हे खूप माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण की याच्या अगोदर असा रिझल्ट कधीच आला नव्हता. तर तो रिझल्ट कसा आहे तर मी तुम्हाला आपल्या मशीनमध्ये दाखवणार आहे. आपल्या मशीनमध्ये किती पिल्ले आहेत आणि ते कसे आहेत ते सुद्धा दाखवणार आहे. तर त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आज 23वा दिवस आहे. 23वा दिवस सकाळीच पूर्ण झालेला आहे आणि आपल्या मशीनमधनं 23व्या दिवस संपल्यानंतर ती पिल्ले बाहेर आलेत. कारण की कधी-कधी 21 दिवसालाच अंड्यातून बाहेर येतात. पण मशीनमध्ये कमी जास्त लाईटचं प्रमाण असल्यामुळं आपल्या मशीनमधनं 23व्या-24व्या दिवशी पिल्ले बाहेर आलेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि आपला हा छोटासा व्यवसाय आहे. तर तो कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. तर त्या अगोदर आपल्या मशीनमधनं किती पिल्ले बाहेर आलेत ते सुद्धा मी सांगणार आहे. तर आपण मशीनमध्ये कसे पिल्ले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार. चला तर मग. तर हे आपलं छोटंसं शेड आहे, जे की आपण YouTubeच्याच पैशामधनं केलेलं आहे. तर आपण लॉक करतो. ठीक आहे. तर आपले हे जुने पक्षी आहेत. तर हे पक्षी आपले सगळे मिळून लहान मोठे 48 पक्षी आहेत आणि आपण 3 स्टेपमध्ये यांना काय केलं, याच्यामध्ये सगळ्यात मोठे पक्षी असतात. त्यानंतर मध्यम स्वरूपाची ते आणि एकदम लहान आहे ते याच्यामध्ये ठेवतो. ठीक आहे. तर आपली ही जी मशीन आहे, तर सध्या आता लाईट गेली तुम्ही पाहू शकता. इन्व्हर्टरचा बल्ब आहे. तर आपण ते बल्बने डायरेक्टली तुम्हाला मी चेक करून दाखवतो की मध्ये कसं दिसते ते. ठीक आहे. ही जी मशीन आहे तर तुम्हाला दिसत असेल. आपण हे लाईटमध्ये हे करूया ना, कॅमेरा सरळ आपण याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता हे पिल्ले आहेत. ठीक आहे. तर आपण मी तुम्हाला दाखवणारच आहे की सगळे पिल्ले किती आहेत. तर आता आपण एक एक बाहेर काढणार आहोत. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता किती अतिशय खतरनाक मला तर पिल्ले दिसत आहेत. ठीक आहे. तर आता सध्या लाईट गेल्यामुळे आपल्याला ते पूर्ण दाखवता येत नाहीये. ठीक आहे. तर मी तर आपण किती सगळे पक्षी निघालेत ते मी तुम्हाला दाखवतो. आपण एक एक पक्षी बाहेर काढूया. हा एक, हे दोन, हे तीन, हे चार, हे पाच, हे सहा, हे सात, हे आठ, हे नऊ, हे 10, हे 11, हे 12, 13, हे 14, हे 15, हे 16, हे 17, हे 18, हे 19, हे 20, हे 21, हे 22, 23, 24, हे 25, हे 26, ठीक आहे. 26 निघाले आणि बाकी आपण एक मध्ये ठेवलंय. ठीक आहे. तर ते कारण की थोडंसं नाजूक आहे. तर आपण पुढं बघूया की अजून किती निघतात. ठीक आहे. अजून वेळ आहे.
तर हे आपले 27 पिल्ले आहेत. तर कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि बाकीचे जे बॅच आहेत ते तुम्हाला तर आपल्या YouTube चॅनलवरती पाहायला मिळतील. ही 4थी ब्रँच आहे आणि या 4थ्या बॅचमध्ये आपले 26 पिल्ले जन्माला येतात. बाकी अजून आपल्या मशीनमध्ये बाकी आहेत आणि बाकी ही जी आहेत तर ही आपली दुसऱ्या बॅचची आहेत आणि बाकी अजून मोठे काही आहेत ते इकडे पहिल्या बॅचचे ठेवले आहे. ठीक आहे. आणि ही दुसरी बॅच आणि इकडे तिसरी बॅच आहे. ठीक आहे. ही तिसरी बॅच आहे आपली आणि ही 4थी बॅच आहे. असे आपले 4 बॅच तयार झाले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह. धन्यवाद.